तुम्हा सर्वांचं आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत. आज 21 एप्रिल 2026. महाराष्ट्रात आज हवामानात मोठा बदल आणि उष्णतेच्या लाटेचा मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. या लाटेमध्येच आता वादळी पावसाची एंट्री पुढील काही तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर चला, आपण जिल्ह्यानुसार अचूक माहिती तुम्हाला मी आज देणार आहेत. मित्रांनो, आज राज्यात 3 वेळेत हवामान पॅटर्न सक्रिय आहेत. विदर्भ, मराठवाडा वादळी पाऊस आणि विजा. पश्चिम महाराष्ट्र ढगाळ आणि संध्याकाळी पाऊस असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि उष्णता कायम असणार आहे त्या ठिकाणी. तर मित्र तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम तुम्ही या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी देणार आहे. कारण की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या वेळेनुसार पाऊस येणार आहे, कोणत्या वेळेनुसार उष्णतेची लाट असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 21 तारखेची सविस्तर माहिती. मी तुम्हाला आत्ता मागाशी सांगितलं की राज्यात आज 3 वेगवेगळे हवामान पॅटर्न सक्रिय होणार आहेत. तर जिल्ह्यानुसार सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत. हाय रिस्क झोन, वादळी पाऊस, विजा, गारपीटची शक्यता आहे. तर तो कोणता भाग आहे आपण बघूया. मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा, यवतमाळ दुपारी 2 ते रात्री 9च्या वेळेस ही शक्यता मी सांगत आहे. कारण की विजांच्या कडकडासह वादळ पाऊस येण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही काळजी घ्यायची आहे. चला, आपण थोडंसं पुढे जाऊया. मेघगर्जना ते हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता मध्यम महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यादेवीनगर संध्याकाळी 4 नंतर ही आपल्याला स्थिती दिसणार आहे. आधी गरम वातावरण, नंतर अचानक ढगाळ वातावरण आपल्याला बघायला दिसेल. त्यानंतर कमी पाऊस आणि जास्त उष्णता. तर आपण हा भाग कोणता आहे आपण जाणून घेऊया. उत्तर महाराष्ट्र, कोकण, नाशिक, जळगाव, धुळे, मुंबई, ठाणे तापमान 38 ते 42 डिग्री सेल्सिअस आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता खूप कमी आहे. तापमान विदर्भ 41 ते 44 डिग्री सेल्सिअस असेल. मराठवाडा 40 ते 43 डिग्री, पुणे 39 ते 42 डिग्री आणि मुंबई 34 ते 36. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या माहितीनुसार ही अचूक माहिती मी तुम्हाला देत आहे. ही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहोत. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या चॅनलचा जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हवामानामध्ये बदल का होतोय? कारण उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता आणि स्थानिक तापमान वाढ यामुळे हे आपल्याला बदल होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी घ्यावयाची काळजी. काढलेली पिकं झाकून ठेवा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, विजेपासून सावध राहा. मित्रांनो, आपण शेतकरी मित्र आहोत. आपण कसलीही काळजी न करता, आपण टाईमटेबल न बघता आपण शेतामध्ये निघून जातो, पण त्यावेळेस वातावरण बघून आपण शेतामध्ये गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण की शेतकरी आहे म्हणून महाराष्ट्र आहे, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र आहे म्हणून आपला संपूर्ण भारत देश आहे. तेव्हा तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. तर चला, आपण बघूया. आता तुम्ही बघत आहात वापी, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुसद, चंद्रपूर, मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, त्याचबरोबर लातूर, बार्शी, पुणे, दापोली, सांगली,